सर्वप्रथम या अद्ययावत अशा सहकार प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन झालं असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी जाहीर करतो। मला या ठिकाणी निश्चितच सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचा अभिमान आहे की आज राज्यामध्ये सहकार चळवळ अडचणीत असताना त्याला ऊर्जितावस्था देण्याची गरज असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, ही बोर्ड अतिशय सक्षमतेनं काम करताना त्या ठिकाणी दिसतात। आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या जिल्ह्यातल्या संस्थांसाठी, कार्यकर्त्यांसाठी अशा प्रकारचं सुसज्ज असं सभागृह आज या ठिकाणी सुरू होते। खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा राज्यातल्या सहकार चळवळीला शिक्षण प्रशिक्षण देणारा शिखर संघ, ज्या शिखर संघाला अनेक महान सहकारी नेत्यांचं नेतृत्व लाभलं, अगदी महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शानं पण पावन झालेला राज्य सहकारी संघ, विलासराव देशमुख असतील, गुलाबराव पाटील असतील, अनेक मोठमोठे नेते यांनी या राज्य सहकारी संघाचं नेतृत्व केलं, राज्याच्या सहकाराला दिशा देण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं। परंतु अलीकडच्या काळामध्ये एकूणच त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा कारभार त्या ठिकाणी ठप्प झाला होता। कार्यकर्ते आपापल्या परीनं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होते, परंतु पूर्वी शिक्षण निधी असल्या कारणानं आर्थिक स्रोत होतं, त्याच्यामुळे प्रशिक्षण दिल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून शिक्षण निधी यायचा। परंतु 2013 नंतर शिक्षण निधी बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक विवंचनेला महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला सामोरं जावं लागलं आणि त्याचा परिणाम जिल्हा सहकारी बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी सक्षम होऊ शकले नाही। म्हणून या ठिकाणी अशा वेळेला सहकारातला कार्यकर्ता म्हणून केवळ आपण हे डोळे मिटून पाहू शकत नाही, या भावनेतनं राज्य सहकारी संघाची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही लढवली आणि राज्यातल्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यानं एकमतानं त्या ठिकाणी या सर्व संघाची सूत्र माझ्या हाती दिली। आणि माझा एक स्वभाव आहे, मग विधिमंडळात असो, राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून केलेलं काम असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये जबाबदारी असल्यावर त्या संस्थेला दिशा देण्याचं काम सातत्याने मी केले। या काटकर साहेब या राज्य सहकारी संघाचे संचालक नंदकुमार, या राज्य सहकारी संघाला अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे, राज्यातले जिल्हा बोर्ड त्या ठिकाणी सक्षम केले पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली। आणि आज त्या ठिकाणी शिक्षण निधीचा असेल, प्रशिक्षण देणारी शिखर संस्था असेल, शासनाचं अनुदान असेल, हे विषय आपण त्या ठिकाणी मार्गी जगदाळी सांगतोय। आपण शिक्षण राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे बैठक केली, त्याही ठिकाणी शिक्षण निधी सुरू करण्यासंदर्भातला त्या ठिकाणी कायदा आणण्याचं त्या ठिकाणी मान्य राज्याच्या सहकार मंत्र्यांनी केलंय आणि त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी देणार आहेत। आणि त्याच्यामुळे ज्या 16-17 प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, काही संस्था तर अशा आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही, ट्रेन अशा प्रकारचं व्यवस्थापन नाही, तरी सुद्धा अधिसूचित केलंय। आणि ज्याच्या बायलॉजमध्ये उद्देश शिक्षण प्रशिक्षण आहे, अशा संघाकडे त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षणाचा येणारा लोंढा त्या ठिकाणी कमी झाला आहे। मग अशा वेळेला अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणून आपली शिखर संस्था असावी
आणि आपल्या हाताखाली त्या ठिकाणी इतर त्या ठिकाणच्या ज्या अधिसूचित झालेल्या संस्था असाव्यात अशा प्रकारची भूमिका मांडली. संघाला अनुदान द्यावं, ज्या अनुदानाच्या माध्यमातून सर्व जिल्हा बोर्ड आणखी बळकट करता येईल असा आपला त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यामुळे राज्यातल्या सहकार चळवळीला शिक्षण प्रशिक्षण देऊन सहकाराविषयी नव्या पिढीला आस्था निर्माण करणं, त्याचबरोबर असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढवणं ही जबाबदारी राज्य संघ म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्वीकारली आणि या गोष्टी आपण करतोय. परवाच त्या ठिकाणी आम्ही राज्याच्या आमच्या संचालक मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन केलं, जसं आपण सभागृहाचं करताय. शेवटी आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या वास्तू स्वच्छ सुंदर चांगल्या असल्या पाहिजेत आणि आमचा राज्य सहकारी संघ खंडर झाला होता. तिकडे गवत वाढलेलं आहे, तिकडे काळोख आहे, अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या मानसिकतेतनं आपण काम करू शकत नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी अशाच प्रकारचं अद्ययावत कार्यालय त्या ठिकाणी सुरू केलंय. पूर्ण प्रशासकीय कार्यालय आम्ही सुरू करतोय आणि त्याही वेळेला उद्घाटनामध्ये राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आले होते आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण निधीच्या संदर्भात संसदीय कार्यमंत्री म्हणून सहकार विभागाचा प्रस्ताव त्या ठिकाणी कायद्यामध्ये आणण्याचा शब्द सुद्धा त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. खरं म्हणजे एका कार्यालयाचं उद्घाटन होतं, परंतु मी राज्यातल्या सगळ्या सहकारातल्या कार्यकर्त्यांना बोलवलं होतं. आपल्यापैकी अनेक जण आले असतील, जिल्हा बोर्डाचे प्रतिनिधी आले होते, राज्यातल्या सहकारात प्रामुख्याने नेतृत्व करणारे कार्यकर्ते आले होते आणि एक चांगला सहकारी कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि हे एवढ्यासाठी केलं की आज राज्यातली सहकार चळवळ थोडीशी अडचणीत आहे. आज त्यांच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. ऊर्जितावस्था देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी परवा 2 दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्यातल्या सहकारी कार्यकर्त्यांना बोर्डाला आत्मविश्वास देण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण शेवटी सगळं आपल्याला करता येईल, परंतु आपल्यातच आत्मविश्वास नसेल, आपण त्या ठिकाणी एकमेकांना सहाय्य करू या उद्देशानं पुढे जायची मानसिकताच आपल्याकडे नसेल तर आपण त्या ठिकाणी सहकाराला ताकद देऊ शकत नाही. आणि म्हणून तो मेळावा झाल्यावर या ठिकाणी धनंजयनी सांगितलं की पुढचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी साताऱ्याला घेतोय आणि त्यांनी प्रत्यक्ष आज या ठिकाणी या सभागृहाचं उद्घाटन करताना दिसतंय. मेळावाही त्या ठिकाणी होणार आहे आणि आज या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम होणार आहे. खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की सहकार क्षेत्राचा बालेकिल्ला आपण बोलतो आणि ते आजही टिकवण्याचं काम केलेलं आहे. आज इथल्या जिल्हा बँका असतील, इथले साखर कारखाने असतील, इथल्या छोट्या मोठ्या पाणी पुरवठा संस्था असतील, विविध कार्यकारी सोसायट्या असतील, या सगळ्या व्यवस्था नीटपणे या ठिकाणी चालू आहेत. परंतु त्या ठिकाणी केवळ सातारा जिल्हा बोर्ड किंवा साताऱ्याची सहकार चळवळ मजबूत राहून चालणार नाही. आज विदर्भामध्ये सहकार चळवळ अडचणीत आहे, किंबहुना नसल्याच्या सोबत आहे. मराठवाड्यात पुन्हा आपल्याला सहकार चळवळीला ताकद देण्याची आवश्यकता आहे आणि माझी या ठिकाणी अपेक्षा आहे की या राज्यातल्या सहकार चळवळीला ऊर्जितावस्था देण्याचं नेतृत्व या सांगली, सातारा, कोल्हापूरने करावं. कारण आपण त्या ठिकाणी सक्षम आहोत, कारण आपण सक्षम आहोत आणि आपला सहकारी जर त्या ठिकाणी सक्षम नसेल तर एकत्रितपणे राज्याचं सहकार आपण पुढे त्या ठिकाणी नेऊ शकणार नाही. आणि तशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये व्हायला पाहिजे. या सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून एक नियोजनबद्ध अशा प्रकारचं प्रशिक्षण द्या. बरं, राज्यातल्या छोट्या छोट्या संस्थांना, जिल्ह्यातल्या की आम्हाला ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर जिल्हा बोर्डाकडेच गेलं पाहिजे.
चांगले प्रशिक्षक नेमा, नसतील तर चांगले आपण हायर करून प्रशिक्षकांना येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला बदलत्या जगाबरोबर जावं लागणार आहे. बदलत्या जगाबरोबर आपल्याला धावं लागणार आहे. डिजिटलायझेशन बरोबर आपल्याला जावं लागणार आहे. आणि तशा पद्धतीचा प्रशिक्षणाचा पण आराखडा आपण त्या ठिकाणी तयार करण्याची आवश्यकता आहे. मी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करतोय. मी एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे मुंबईच्या. हाऊसिंग सेक्टरमध्ये मी चमत्कार त्या ठिकाणी करून दाखवला. कारण शेवटी या सहकारी संस्था, आर्थिक ताकद आपल्या हातात असल्यानंतर आपला सर्वसामान्य माणसाला उपयोग झाला पाहिजे. सहकार्य कोणासाठी आहे? सहकार्य तळागाळातल्या छोट्या लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आहे. आणि मग मुंबईमध्ये मी गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनर्विकास हा त्या ठिकाणी बिल्डरकडे न जाता आपल्याला करू शकतो हे मी दाखवून दिलं. कारण बिल्डरकडे आपण दोन कारणासाठी त्या ठिकाणी जातो. एक तर पैसे बिल्डर लावतो आणि दुसरा परवानग्यांच्या भानगडीतो सगळ्या निपटून नेतो. मी त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेचं धोरण त्या ठिकाणी आणलं आणि गृहनिर्माण संस्था ज्या आमच्या सभासद आहेत किंवा नसतील तर सभासद करून घेतो आणि त्यांना कर्ज देण्याचं धोरण आणलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणून, उपमुख्यमंत्र्यांना आणून आपण परिषद घेतली. गोरेगावला 10 ते 12 हजार हाऊसिंग सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी आणले आणि जवळपास 18 मागण्या मी हाऊसिंगच्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या केल्या. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी 18 पैकी 16 शासन निर्णय केले. आज मुंबईमध्ये 1600 सेल्फ डेव्हलपमेंटचे प्रस्ताव आमच्या जिल्हा बँकेकडे आलेत. सुधीर साहेब 46 लोकांना कर्ज दिलंय. 21 लोक इमारतीमध्ये राहायला गेली. चाव्या दिल्या आम्ही त्यांना. म्हणजे 260 स्क्वेअर फीटामध्ये राहणारा माणूस पार्ल्याला नंदादीप सोसायटीमध्ये त्या ठिकाणी बिल्डर त्यांना 700 देणार होता. आम्ही त्यांना 60 कोटीचं कर्ज दिलं. 1400 स्क्वेअर फीटमध्ये मध्यमवर्गीय आपला मराठी माणूस राहायला गेला. त्या ठिकाणी श्वेतांबरा सोसायटी आहे का चारकोपला, कांदिवलीला 400 स्क्वेअर फीटातना बिल्डर 600-650 देणार होता. 1200 स्क्वेअर फीटात राहायला गेला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन चाव्या त्यांना त्या ठिकाणी दिल्या. मी हा उल्लेख एवढ्यासाठी केला की एक जिल्हा बँकेने ठरवलं तर त्या ठिकाणी काय करू शकते हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. लाडक्या बहिणींना आम्ही बिनव्याजी कर्ज देतो 1 लाखापर्यंत. 1,500 रुपये घेऊन ते खर्च होण्यापेक्षा मुलाबालांचा सणासुदीला खर्च होत असतो. तर या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये जर व्यवसायाच्या माध्यमातून काढणी लागले तर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, तिच्या संसाराला हातभार लागेल ही भूमिका घेतली. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आपली 4 महामंडळं व्याजाचा परतावा देतात. त्यांना मुंबई बँकेशी MOU करायला हवा. मुख्यमंत्र्यांनी 1 मिनिटात ते काम केलं. आज 1200 महिलांना आम्ही बिनव्याजी 1 लाख रुपये दिले. आज छोटा मोठा व्यवसाय करतायत, त्यांचे पैसे आज अर्थव्यवस्थेत लागत आहेत. आणि अशा प्रकारच्या संकल्पना घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. आज राज्य सहकारी संघाची आर्थिक परिस्थिती अडचणीची असली तरी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतोय. आणि मी या साताऱ्याच्या सहकार्याच्या भूमीत सांगतोय की येणाऱ्या वर्षभरामध्ये राज्यातल्या सहकार चळवळीला दिशा देण्याचं काम आमचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ करेल हा विश्वास या ठिकाणी देतो. हे होऊ शकतं. आज राज्यभर आपलं नेटवर्क आहे. राज्यभर आपले 13 विभागीय प्रशिक्षण केंद्र आहेत. आज आपले जिल्हा सहकारी बोर्ड 33 आहेत. तिथे चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देणारे आपले प्राचार्य आहेत, उपप्राचार्य आहेत, स्टाफ आपला त्या ठिकाणी आहे. परंतु यांना कुठेतरी नीट मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. नीट त्यांना त्या ठिकाणी पाठबळाची आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे पाठबळ या ठिकाणी राज्य सहकारी संघ दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. मी आपल्या सगळ्यांना सातारा जिल्हा बोर्डाला धन्यवाद देईन की धनंजय शेडगेसारखा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला राज्य सहकारी संघावर प्रतिनिधी त्या ठिकाणी दिलात. आणि त्यामुळे राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या या सांगली, सातारा, कोल्हापूरला सुद्धा त्या ठिकाणी ताकद देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कारण शेवटी कार्यकर्त्यामध्ये जर त्या ठिकाणी उमेद असेल, कार्यकर्त्यामध्ये काहीतरी व्हिजन असेल, तर त्या ठिकाणी आपण एखाद्या चळवळीला ताकद देऊ शकतो, दिशा देऊ शकतो. आणि म्हणून आज नव्या दमाचे संचालक त्या ठिकाणी आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन जातीपातीच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन जो राज्याचा सहकार, एक वैभव आपल्या महाराष्ट्राचं होतं, देशामध्ये सर्वाधिक सहकार आपल्या राज्यात आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं त्याला ताकद आणि दिशा देण्याची आवश्यकता आहे. ते काम येणाऱ्या काळात करू. मी त्या ठिकाणी जी जबाबदारी आयुष्यात घेतली, ज्या संस्थेवर त्या ठिकाणी गेलो, त्या संस्थेला उभारी देण्याचं काम केलं. मी मुंबई बँकेत संचालक आलो, त्यावेळेला त्या ठिकाणी 1100-1200 कोटीची बँक होती. आज आपण 17,000 कोटीवर त्या ठिकाणी बँक दिली. राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. संपूर्ण राज्य आपण पिंजून काढलं. शेतकरी असेल, गरीब असेल, त्या ठिकाणी उपेक्षित घटकाला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि आजही या राज्य संघाच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी जिल्हा बोर्ड सशक्त करून त्या जिल्ह्यातील सहकारी व्यवस्थेला ताकद आणि दिशा देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे करू. आज सहकार खात्याचे अधिकारी आले, त्यांनाही माझी विनंती राहील की आपली 100 वर्षाची परंपरा असणारा राज्य सहकारी संघ आहे, जिल्हा बोर्ड या व्यवस्था आहेत, त्यामुळे नव्याने कुठल्या तरी संस्था येतात आणि त्या ठिकाणी ट्रेनिंग देतोय, अमकं करतोय, तमकं करतोय, त्यापेक्षा आपली जी जुनी व्यवस्था या ठिकाणी सर्वसामान्यानं उभी केलेली आहे, ती चळवळ, त्याला ताकद देणं, त्याला टिकवणं, ही जशी आमची जबाबदारी आहे, तशी जबाबदारी स्वीकारून सहकार्यातल्या अधिकाऱ्याने सुद्धा या ठिकाणी ताकद देण्याचं काम करावं, ही विनंती या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी करतोय. आपल्याकडे प्रशिक्षण देण्याला आपण हाऊसिंग सोसायट्यांना प्रशिक्षण देऊ शकतो. आज मी हाऊसिंग प्राधिकरणाचा अध्यक्ष आहे. मुंबईत सेल्फ डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने आपण केलं, इकडे या हाऊसिंग सोसायट्या 25-30 वर्षाच्या झाल्यावर त्या स्वयंपुनर्विकासासाठी येऊ शकतात. आता ठाणे, पुणे इकडे आपण आलेलो आहोत. तशा प्रकारचा कन्सेप्ट आपण याही ठिकाणी राबवू शकतो. आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त सहकारी संस्थांपर्यंत जिल्हा बोर्डाने पोचण्याचं काम करावं. आणि या प्रशिक्षण केंद्र हा 12 महिने 24 तास त्या ठिकाणी एंगेज असला पाहिजे. तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट झाली पाहिजे. एवढं दर्जेदार प्रशिक्षण आपण या केंद्रामधनं त्या ठिकाणी द्यावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी बोर्डाचे सर्व जगदाळे अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलात. या कार्यक्रमाला मला बोलावलं, मार्गदर्शन करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचा मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म्हणून जी ताकद, जे पाठबळ लागेल ते आपण या सातारा जिल्हा बोर्डाच्या मागे उभं करू. राज्य सरकार म्हणून सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून जी ताकद आणि मदत या ठिकाणी या सहकारी क्षेत्राला ऊर्जितावस्था देण्यासाठी लागेल, ती आपण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, हा विश्वास या निमित्तानं देतो. आणि आपल्या या प्रशिक्षण केंद्रातून चांगलं काम होण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्या धनंजय शेडगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.